मित्रांनो, आज आपण ई पीक पाहणीला नेमकं कुठं प्रॉब्लेम होतो हे पाहणार आहोत. कारण खूप शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत की ई पीक पाणी होतच नाहीये. बघा, आपण सुरुवात करूया. पीक माहिती नोंदवामध्ये अगोदर आपल्याला जावं लागेल. त्यानंतर खाते क्रमांक, त्यानंतर भूमापन क्रमांक, परत क्षेत्र, हंगाम, खरीप पिकाचा वर्ग, निर्बीळ पीक, निर्बीळ पिकाचा प्रकार, पिकांची झाडांची नावे. आपण टाकूया सोयाबीन. पूर्ण क्षेत्र, जलसिंचनाचे साधन विहीर, सिंचन पद्धत प्रवाही सिंचन, लागवडीचा दिनांक 20 जून टाकूया, 20 जून. ओके. त्यानंतर पुढे जावा. पुढे जायला क्लिक केल्यानंतर आता इथे येईल तुमचा नकाशा. पीक पाहणीसाठी निवडलेल्या सर्वे गटाचा नकाशा व सदरच्या गटाच्या हद्दीपासून आपण उभे असलेले हे अंतर. आता गटामध्ये उभा आहे मी 497 गट नंबरमध्ये. आता पाहायच्या पुढे काय होतं. आता अद्ययावत करूया. अद्ययावत झालं, परत अद्ययावत करतोय, पुढे सरकत नाही आहे. हा पहा, नेमका हाच प्रॉब्लेम आहे. कारण इथं 0.00 मीटर अंतर असतानाही अद्ययावत करा म्हणते. अद्ययावत केल्यानंतर हे बघा, अद्ययावत करूनही पुढे सरकत नाही. कशी ही पीक पाहणी करायची? शासन तर म्हणते 2 ऑगस्टपासून ही पीक पाहणी चालू झाली. शेतकरी खोळंब नाहीत, कारण इथवर जातात, याच्या पुढे जात नाही आहे. प्रत्येकाचा प्रॉब्लेम हाच आहे. कुणाची ई पीक पाणी होत नाही आहे. अद्ययावत 0 मीटरवर आल्यानंतरही तुम्ही क्षेत्रात उभारल्यानंतरही जर पुढे अद्ययावतच्या पुढे सरकत नसेल तर ई पीक पाणी शेतकऱ्यांनी करायची कशी? तरी विनंती आहे की शासनाने तात्काळ या गोष्टीची दखल घेऊन तात्काळ यामध्ये बदल करावेत. जे एरर येत आहे, जो प्रॉब्लेम येत आहे, तो प्रॉब्लेम लवकर सॉल्व करावा, जेणेकरून लवकरात लवकर शेतकरी आपली ई पीक पाहणी पूर्ण करतील. कारण तुम्ही तर आत टाकली आहे की ई पीक पाहणी केल्याशिवाय पीक विमा अनुदान, अतिवृष्टी अनुदान मिळणार नाही. तर मग ई पीक पाणी जर होत नसेल तर शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी करायची कशी? बरोबर आहे, ॲप अपडेट केलेला आहे, नवीन आहे. जेवढा लवकर होईल तेवढे शासनाने तात्काळ याकडे लक्ष देऊन हे ॲप दुरुस्त करावं, अथवा परत ॲप अपडेट करून दुसरं पाठवावं, जेणेकरून शेतकरी ही पीक पाहणी पूर्ण करतील. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.